खाकीची मस्ती महागात. ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणाऱ्या एपीआय भारत चौधरींची तडकाफडकी उचलबांगडी. चाळीसगाव प्रतिनिधी. आपण जनतेचे रक्षक आहोत याचा विसर पडलेल्या आणि सत्तेच्या नशेत उन्मत्त झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चांगलाच दणका दिला आहे. शिवजयंतीच्या पावन पर्वावर एका निष्पाप ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करून मिरवणुकीला गालबोट लावणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय भारत चौधरी यांची जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी अवघ्या 8 तासांत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमधून उचलबांगडी केली आहे. नेमकी घटना काय? फेब्रुवारी 19 रोजी सकाळी 10:45 वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौकात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी शक्ती ग्रुपचे अध्यक्ष रोहित मराठे यांचे वडील सदाशिव शिवाजी मराठे हे ज्येष्ठ नागरिक तिथे उपस्थित होते. अत्यंत शांत स्वभावाचे असलेल्या मराठे यांना एपीआय भारत चौधरी यांनी कोणतेही ठोस कारण नसताना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी भीषण होती की मराठे यांच्या कानातून रक्त येऊ लागले. आपली दहशत निर्माण करण्यासाठी एका गरीब वृद्धावर हात उचलल्याने उपस्थित शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींचा आक्रमक पवित्रा आणि मिरवणूक रोखली. या घटनेनंतर उबाठा नेते व ज्येष्ठ नगरसेवक कृष्णेश्वर पाटील आणि उत्सव समितीचे अध्यक्ष उत्कर्ष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी आक्रमक झाले. जोपर्यंत अशा उर्मट अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक पुढे सरकणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी कार्यक्रम थांबवला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि पोलीस निरीक्षक अमित कुमार मणेळ तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोरही चौधरी यांनी शिवप्रेमींना पाहून घेण्याची दमबाजी केल्याने वातावरण अधिकच चिघळले. एसपींचा दणका 8 तासांत बदली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून डीवायएसपी ठाकूरवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. एसपींनी स्वतः कृष्णेश्वर पाटील यांच्याशी चर्चा करून ठोस कारवाईचे आश्वासन दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे अवघ्या 8 तासांत भारत चौधरी यांची चाळीसगाव येथून बदली करून त्यांची रवानगी जिल्हा पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली. चौधरींचा वादग्रस्त इतिहास. भारत चौधरी यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. सामान्य जनतेची अडवणूक करणे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, गुन्हेगारांशी सलगी ठेवून राजकीय चाटुगिरी करणे, वाळू तस्करांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप. ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर यांनी वाळू तस्करांविरोधात दिलेली तक्रार देखील चौधरी यांनी जाणीवपूर्वक दडपल्याची चर्चा आहे. इतर अधिकारीही रडारवर. शहरात केवळ चौधरीच नव्हे तर पोलीस अधिकारी संदीप घुले यांच्याबद्दलही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाघळी परिसरात गावठी पिस्तूलसह पकडलेल्या आरोपीला भाजपच्या एका युवा कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने 1.5 लाख रुपये घेऊन सोडून दिल्याची धक्कादायक चर्चा परिसरात रंगली आहे. अशा भ्रष्ट आणि उर्मट अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. भारत चौधरी यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे चाळीसगाव शहरात समाधान व्यक्त केले जात असून कायदा सर्वांसाठी सारखाच आहे असा संदेश या निमित्ताने गेला आहे. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव. सर्व शिवप्रेमींना सर्वात आधी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज शिवजयंतीचा उत्सव साजरा करत असताना आपल्या 6 वर्षाची परंपरा असलेला शक्ती ग्रुपने आयोजित केलेल्या शिवजयंतीला एक प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे गालबोट लागलेला आहे. या ठिकाणी जयंती साजरा करत असताना रॅलीच्या सुरुवातीपूर्वीच या शक्ती ग्रुपचे रोहित मराठे यांचे वडील मोटरसायकलवर असताना एक भरत चौधरी या नावाचे पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत त्यांना मारहाण केली. मुळात हे करत असताना त्यांनी मारहाण करणं अपेक्षित नव्हतं आणि मारहाण केल्यानंतर सुद्धा ते सगळ्यांशी उर्मटपणाने वागत होते. मग येथे जमलेले शिवप्रेमी काहींनी विचारणा केली असता बऱ्याच जणांना त्यांनी अर्वाच्य भाषेत दादागिरीची भाषा करत या ठिकाणी या शिवजयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी सुद्धा त्यांच्या संदर्भात बऱ्याच कंप्लेंट कानावर आल्या होत्या. त्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मनेल साहेब आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना सोबत घेत चर्चा केली. आणि यापूर्वीही आपण फेसबुकच्या माध्यमातून बघितलं असेल की साहेबांसमोर आम्ही आमची व्यथा मांडली. मुळात दुर्दैवाने म्हणावं लागतं की हा आज आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव चालू असताना अशी घटना अपेक्षित नव्हती. परंतु काही अधिकाऱ्यांना त्यांना त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करण्याची सवयच लागली की काय हे आजच्या प्रसंगातून दिसून येते.
त्यानंतर मनेल साहेबांनी आणि आदरणीय डेप्युटी साहेब म्हणजेच ठाकूरवाड साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी भेट देऊन आम्हाला आश्वासित केलं आहे की त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. आणि त्यानंतर आदरणीय SP साहेब यांचं सुद्धा फोनद्वारे कम्युनिकेशन झालं आणि त्यांनी सुद्धा बदली करण्याच्या संदर्भात आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आम्ही सकाळी सर्व शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेता सर्वप्रथम शिवजयंतीच्या दिवशी अशी घटना घडली म्हणून त्या PSI भरत चौधरी यांनी केलेल्या कृत्याचा सर्व शिवप्रेमी आम्ही आधी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि पुन्हा शांततेने आम्हाला आमचा उत्सव साजरा करायचा असतो आणि करत असतो. ती प्रथा आम्हाला पुन्हा सदैव चालू ठेवायची आहे. परंतु आज सायंकाळी ठीक 7 वाजता शहराच्या सर्व शिवप्रेमी सोबत एक मोठा उत्सव दरवर्षी आपण साजरा करत असतो. जर प्रशासनाने आम्हाला तसा शब्द दिलेलाच आहे परंतु शब्द पाळला नाही तर आज आपल्यात सायंकाळच्या शिवजयंतीचे पूर्ण समिती अध्यक्ष व त्यांचे सगळे सहकारी आपल्यात उपस्थित आहे आणि ते सुद्धा ह्या निषेधमध्ये ह्या कृत्याचा निषेध करत आपल्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांच्या भावना सुद्धा ते मांडणार आहेत. मी चाळीसगावकरांना व समस्त शिवप्रेमींना एक विनंती करतो की जे पोलीस प्रशासन असतील किंवा इतर अधिकारी ज्यांना मुजोरपणा आलेला आहे त्यांना वटणीवर आणायची वेळ आली आहे. थोर महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी अशा पद्धतीने त्यांनी वागणं मुळात स्वतः PI साहेब इथे उपस्थित असताना त्यानंतर त्यांनी जी दादागिरीची भाषा केली ती यातील नागरिकांसह संपूर्ण पोलीस प्रशासनाने बघितली आहे. स्वतः पोलीस अधिकारी म्हणतो मी दादा आहे. निश्चित पोलिसांनी दादागिरी केली पाहिजे, आम्ही या मताचे आहेत. पण दादागिरी कुठे केली पाहिजे? त्यांनी जो चुकीचा आहे समाजात चुकीचा घटक असेल, जो 2 नंबरचे धंदे करतो, जो रात्रीची वाळू वाहतो, जो मुरुम वाहतो व वेगवेगळ्या प्रकारचे वाईट गोष्टी चाळीसगाव शहरात करतो, यांना थांबवण्याची यांची धमक नाही. अनेक सामान्य माणसाला की ज्या सामान्य माणसाचं काही दिवसापूर्वीच डोळ्याचं ऑपरेशन झालं, आता त्यांना दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे, त्यांना एका डोळ्याने अंधुक दिसत आहे व जबाबदारीने सांगतो त्या व्यक्तीच्या संदर्भात आम्ही त्यांना बापू साहेब म्हणून ओळखतो. लहानपणापासून ते ह्या कार्यकर्त्याचे वडील आहेत, आमचे मोठे बंधू आहेत. ह्या पूर्ण प्रभागात या भागात त्यांच्या बाबतीत जर एक जणाने सांगून दिलं की हा व्यक्ती चुकीचा आहे, कोणाला शब्द चुकला तर निश्चित प्रशासनाने आमच्यावर कारवाई करावी. पण अशा सायंकाळी आमच्या मोठ्या उत्सवाच्या आधी आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून पुन्हा पोलीस प्रशासनाने तर शब्द दिलेलाच आहे. आदरणीय मनेल साहेब असतील, आदरणीय ठाकूरवाड साहेब असतील, आदरणीय SP साहेब असतील, यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलं आहे आणि तात्काळ दिलेलं आहे. आणि आम्हाला अपेक्षित आहे निश्चित या घटनेची नोंद घेऊन ते कारवाई करतील. कारवाई न झाल्यास संध्याकाळी आम्ही समस्त शिवप्रेमींना सोबत घेऊन मोठ्या आंदोलनाच्या प्रवेशात राहील. आणि यानंतर आपल्या चाळीसगाव शहराचे युवा कार्यकर्ते व त्यांचे सगळे सहकारी ते आपली भूमिका मांडतील आणि सायंकाळच्या शिवजयंतीच्या आमंत्रण सोबत कदाचित कारवाई नाही झाली तर आंदोलनासाठी आपण सगळ्यांना आमंत्रित करावे. मुळात मी तुम्हाला प्रज्वल दादा विनंती करतो की सायंकाळपर्यंत अशी वेळ येणार नाही की आपल्याला आपल्या उत्सवात अडथळा येईल. निश्चित पोलीस प्रशासनाने दिलेल्या शब्दाला टिकतील आणि भरत चौधरी या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा करतो. आणि युवा कार्यकर्ते म्हणून आपण आपली सुद्धा मत मांडावं. नमस्कार, मी शिवजयंती उत्सव समिती 2026 अध्यक्षपदी उत्कर्ष रामराव शिंदे. झालेला प्रसंग खूप चुकीचा होता. आज सर्वसामान्य माणसावर असा हात उचलला जात असेल तर ते योग्य नाही. प्रत्येक जण खूप जल्लोषात आज सगळे या 19 फेब्रुवारीचे आम्ही तरी खूप वाट बघत असतो. दरवर्षी आम्ही सगळे म्हणजे यावेळेस आम्ही सगळं बाजूला ठेवून सगळे एकत्र होऊन खूप मोठ्या उत्सवाने आज या रॅलीसाठी सगळे एकत्र झालेले होते. आणि एक दुर्दैव की ती रॅली एका म्हणजे व्यक्तीमुळे कॅन्सल झाली आणि चूक खरोखर त्यांची नव्हती. त्यांनी वेगळं सांगितलं की हे होतं ते होतं, मागे गाडी घेत होते आणि आम्ही डोळ्याने बघितलेल्या पण काही गोष्टी आहे.
ते एकदम चुकीचं झालं. त्यांचा निषेध तर आम्ही करतोच आहे आणि त्यांची बदली व्हायलाच पाहिजे. जे आम्हाला आता ठाकूरवाड साहेब म्हणा, मणियार साहेब म्हणा यांनी जे शब्द दिलाय की आम्ही लवकरात लवकर त्यांची बदली करू, तर आमचं असं मत आहे की अवघ्या 8 तासात व्हायला पाहिजे. त्याच्या आमचे पुढचे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही जोरात या आमच्या चांगल्या पद्धतीने आम्ही करू आणि कधी नाही झालं तर आम्ही त्याच्यावर एक आंदोलनाचा भूमिका घेतोय. सगळ्यांच्या संमतीने चर्चा करून आम्ही ती तुम्हाला पुढच्या ह्याच्यात भले स्पष्ट करू. आणि सगळे म्हणजे आता तर आम्ही आहे. जय शिवराय. आणि यासाठी आपल्यासोबत राहुल मस्के असतील, विजयाताई असतील आणि समस्त या भागातील पूर्ण चाळीसगाव शहरातील सर्व शिवप्रेमी उपस्थित आहे. अपेक्षा करू की लवकरात लवकर कारवाई होईल आणि आपल्याला ती कळल्यानंतर आपण आपला उत्सव पुन्हा द्विगुणित करावा. आजच्या शिवजयंतीचा पुनश्च सर्व शिवप्रेमींना, तालुकावासियांना आणि शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.